चाललो मी. तुम्हाला काय वाटलं या खड्ड्याच्या त्रासाला कंटाळून मी मुंबई बाहेर चाललो काय? तसं काय नाही, मी चाललो आहे नवी मुंबईकडे. तुमच्या लक्षात आलंच असेल ना. हे बघा, हा जकात नाका. नेहमी जो जाम असतो त्याला जकात नाका. मला असं कळलेलं आहे की नवी मुंबई खूप मोठे मोठे खड्डे आहेत. मला एवढं मी एक्साइटेड झालेलो आहे आता ते खड्ड्याचा भेट द्यायला आणि त्यांच्याशी गप्पा मारायला. ओ खाली आहे का? काय खाली राहणार साहेब, गाडीचा पूर्ण सीसी बँड झालाय, खड्ड्यात गाडी आपडता, पूर्ण रस्त्यावर खड्डे आहेत. खड्ड्याची भेट झाली सगळी. सीसी बँड झाल्या, बांबू मारलाय, टेम्पररी गाडी रिक्षाला मारलाय बांबू. हो, रिक्षाला इथं टेम्पररी पाईप मारलाय, गाडी चालण्यासारखे नाही, सगळे टोटल रोडवर खड्डे आहेत साहेब. अरे मग कशी गाडी चालवणार कशी साहेब? चालवता तुम्ही? कशी चालवणार आता? गव्हर्नमेंट याच्यावर काय ऍक्शन घेते का? रोडच्या खड्ड्यावर बघा तुम्ही साहेब, गाड्यांचं ट्रॉपिंग या खड्ड्यामुळे रस्त्यात गाडी चालवणं मुश्किल झालंय. कंबर माझी बँड झाले पूर्ण. हा. उभे राहा. उभी काय राहण्याची ताकद नाही माझ्याकडे, क्षमता नाही. शांत व्हा. एवढं चिरू नका तुम्ही. आणि हा जो बांबू मारलाय तुम्ही, हे नवीन डिझाईन तुम्ही डेव्हलप केलं का रिक्षासाठी? नवीन नाही, टेम्पररी आमच्या गॅरेजला असं करावं लागते सर. तुम्ही एक काम करा, हे याचं पेटंट तुमच्या नावावर ठेवून घ्या या बांबूचं. म्हणजे कसं आहे, मुंबईमध्ये फार चाललं हे. करावं लागते सर, काय करणार? माझा हरकत उदरनिर्वाह रिक्षावर आहे सर्व, मी कसं जगू शकतो सर? ऐका सांगा ऐका, तुम्ही. शांत व्हा. 1200 कोटीवरून आपली रिक्षा घेऊन जायची का? 1200 कोटी रुपये खर्च केलेल्या रस्त्याचं आज काय अवस्था आहे? आज काय खड्डे आहेत पूर्ण हा. रस्त्यामध्ये. हा. हा, पूर्ण बऱ्यापैकी खड्डे झाले. गाडी पटकत्या, गाडीचा पुरा मेंटेनन्स निघतोय भरपूर. शांत व्हा. तुम्ही एक काम करा, तुम्ही एवढं चिडू नका. दीर्घ श्वास घ्या बरं. घ्या. 1 2 3 असं मनातल्या मनात 10 मोजायचं. कधी लक्षात घ्या, एखादा गचका बसला रस्त्यावर काय करायचं, चिडायचं नाही. 1 2 असं म्हणायचं, 10 आकडे मोजायचे आणि परत आपल्या प्रवासाला लागायचं. तर आता 1200 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्याचं काय अवस्था आहे, हे याची देही याची डोळा आपण दोघं जाऊन बघूया. बसा बरं, तुम्ही शांत व्हा. बसा. ताट न करावं, आरामात राहा. बघा काय अवस्था झाली आहे सामान्य मुंबईकराची. पेशन्स संपला. या माझ्या बरोबर, चला. हिकडनं नको. हा जुना पूल आहे, म्हणजे अगदी काही इंग्रजाच्या काळातला नाहीये, पण उगाच आपण रिक्स कशाला घ्यायचे नाही का? हा, त्याच्यात परत तुमच्या रिक्षाला मारलाय बांबू, म्हणजे व्हायचं आणखीन काहीतरी कल्याण. जायचं आपल्याला नवी मुंबईकडे, व्हायचं कल्याण. चांगला विनोद केला मी. चला हळूहळू घ्या. हा, बस. धन्यवाद. चांगला तुमच्या बरोबर चांगला प्रवास झाला. हे घ्या आणि नीट जा. दीर्घ श्वास घ्या, शांत राहा. चला जाऊ द्या. हा, आरामात. हवाशी टोल नाका. हा काय वाशी टोल नाका बघितलं का? इथं कशी इमाने ईदद्वारे टोल वसुली केली जाते. थांबवला, पैसे दे बाबा. 40 50 100 200 तुमच्या गाडीच्या कॅपॅसिटीनुसार इथं टोल घेतला जातो. मंडळी, तुम्ही जर त्या टोलवाल्याला एखादी 5 10 15ची अशी फाटकी नोट दिली तर तो घेतो का? हा, घेईल का तो? तर मग तुम्हाला कळत नाही का, जो रस्ता बांधला म्हणून तो त्याचे टोल वसुली करतो, तो एवढा जर फाटका आणि खड्डे असलेला रस्ता आपण तरी का स्वीकारायचा, हा प्रश्न तुमच्या मनात पडत नाही का कधी? परिस्थिती गंभीर आहे, पण भाऊ खंबीर आहे. चला पुढं. बारिश और खड्डे की वजह से बहुत टाइम वेस्ट होता है. फर्क पड़ जाता है. हाफ एन आवर अभी 1.5 घंटा लगता है. बहुत ये हो जाता है. हा, तर
आपली जी माहिती होती खुफिया एजन्सीने आपल्याला जी माहिती दिली होती की 32.5व्या सेकंदावर खड्डे टोल नाके. हे बघा, तो तिथला पहिला खड्डा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा. अरे बापरे, डायरेक्ट 10-15 खड्डे तर एका ठिकाणी जमा झालेले तिथं. हा, आणि पलीकडे बघितलं का, पलीकडे आणखीन एक मोठा मोठा. दिनकर राव, हवा बहुत तेज आहे, टोपी सांभाळो. पलीकडे बघितलं का तुम्ही, पलीकडे मोठा खड्डा होता. त्या मोठ्या खड्ड्याला बुजवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. पण लगेच ट्रॅफिक जाम होतं तिकडं. या तुम्ही माझ्या बरोबर, पण जायला मिळेल आपल्याला असं वाटतं. हळू समोर बघ, खड्ड्यात बघ, खड्ड्यात जाईल गाडी, हळू हळू हळू. हे बघा, हे खड्डे, हे इथं खड्डे आहेत या ठिकाणी. हा इथला मोठा सगळ्यात खड्डा. या इकडं हे बघा, ह्याच्यामध्ये जर गाडी गेली आणि दणका बसला तर तुमची कंबर आणि गाडीचं चॅसिस सेम टू सेम. आराम से जाओ, इधर बहुत बड़ा खड्डा है. जीवाची बाजी लावून भाऊ इथपर्यंत पोहोचला. हे बघा, हे बघा खड्डे, त्याचं भरवण्याचं काम सुरू आहे. खड्डे भरवण्याचं म्हणजे खड्डे मुजवण्याचं काम सुरू आहे. JCB आलेला आहे, माणसं काम करतायत. पलीकडे ट्रॅफिक जाम होतं. रोज प्रवास करतो या रस्त्यावर. मग काय तुम्हाला अनुभव छान येत असेल ना, असे गाडीला केक मारली की निघाला, एकदम स्पीड वाढवली. नाही, अनुभव तर छान नाही येत. का? पण आम्ही जेव्हा इथे टोल नाक्यावरून जे क्रॉस करून येतो तेव्हा हा. गाडी फुल स्पीड मध्ये असते हा, आणि त्यावेळेला अचानक आम्हाला इथे 2 खड्डे समोर दिसतात. ते इथे एक जो आहे तो. हा, तो एक खड्डा आहे हा. आणि त्याच्या समोर पुढच्या बाजूला पण एक तिथे एक आहे तो बर. खड्डा. तर त्याच्यामध्ये जर खड्ड्यामध्ये गाडी गेली तर स्पीडमध्ये एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो. हा. आणि माझ्या बरोबर पण एकदा इन्सिडेंट झालेला, पण मी त्याच्यामधून साईडून गाडी गाठली, त्याच्यामुळे मी हा. वाचलो त्याच्यामध्ये. अच्छा, असे 2-3 खड्डे आहेत या रस्त्याने. पुढे आणखी गेला तर आणखी भरपूर आहेत. म्हणजे पाऊस पडला तर ते आणखीन दिसत नाही. पाऊस पडला तर भरपूर मोठे होतात आणि ते पाणी भरलं की ते दिसत नाही त्याच्यामध्ये. पण मग काळजी घ्या, हेल्मेट वापरा. हा, हा, हा? याला तर आहेच. हा. तर मंडळी, ही इथं आहे खडी आणि तिकडं आहेत खड्डे. मुंबईमधून निघाल्यानंतर त्यासाठी लागणारा ट्रॅफिक मधला वेळ आणि त्याच्यातून येणारं फ्रस्ट्रेशन, त्याच्यानंतर जेव्हा वाशी टोल नाका माणूस क्रॉस करतो तेव्हा त्याची स्पीड अशी वाढलेली असते बंपर, की त्यांना रस्त्यात पुढे हे त्यांची प्रतीक्षा करणारे खड्डे खड्ड्यात गेल्यावरच लक्षात येतात. मंडळी, माझं म्हणणं आहे, आपण किती जरी फ्रस्ट्रेट झालं तरी मनावर संयम ठेवायचा, दीर्घ श्वास घ्यायचा, 1, 2, 3, 4 असं 10 पर्यंत मोजायचं आणि मग हळूहळू हळू निघायचं. कारण जीव आपला आहे आणि हे असले खड्डे कधी घात करतील आपल्याला सांगता येणार नाही. तेव्हा आपल्यालाच सजग राहावं लागणार आहे. तेव्हा मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणेन, बाबूजी जरा धीरे चलो. हा भाऊ तुमच्यासाठी सांगत राहणारच आहे. पुढे कुठे कुठे खड्डे आहेत तेव्हा बघत राहा. भाऊचा